वार्षिक क्रमाने चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ सोने सांगवेकर करतायत। आज जागराची म्हणजे रात्रोप्रसंगातली सप्ताहातली शेवटची सेवा ग्रामस्थांच्या प्रेमाखातर योगावून माझ्याकडे आमचा संपर्क आमचे हरिभाऊ त्याचबरोबर आत्मारामजी यांच्या प्रेमातून हा शिवेचा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग। इथं आल्यावर आजी माझी माहेर भेटली। महाराज बऱ्याच ठिकाणी ध्वनिक्षेपणवाल्याच्या अडचणी असतात, इथं ती रत्न भारीच आहे महाराज। ज्याला जसं पाहिजे तसं आणि जेवढं पाहिजे तेवढं। गायक वृंदाच्या बाबतीत तर प्रश्न नाही, आपण त्यांची प्रत्यक्ष चाल ऐकली, अप्रतिम दोन्ही तयार आहेत। आणि वादकाच्या बाबतीमध्ये मनोजी सोळंके म्हणजे पकवाज या विषयात भारतात पहिलं आलेलं रत्न आहे। आता योगायोगानं त्यांचा विषय हा कीर्तन नाही, तो स्पेशल असतोय, पण संप्रदायातून जीवनाची वाटचाल म्हणा श्री गणेशा झाल्यामुळं संप्रदायाबद्दलचा असलेला आदर या निमित्तानं टिकवून ठेवला आहे। माझा योग चांगला, इतकी चांगली कार्यक्रम इकडे बी होतीत मला कल्पनाच नाही। आम्ही तिकडे मराठवाड्यातच राहिलो महाराज। चिंतनातला अभंग सज्जनो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा मागणीपर स्वरूपाचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय जगन्यंत्या प्रभूकडं अंतर पडू देऊ नका एवढी महत्त्वपूर्ण मागणी मागतात। कसं आहे, परमार्थामध्ये सर्वात वाईट जर काय असेल तर त्याचं नाव अंतर आहे। देवात आणि आपल्यात अंतर पडला की संसारातली सबंध दुःख जागे होतात। संकट म्हणा दुःख म्हणा ती त्याच वेळेला पाचर मारू शकतात, केव्हा अंतर पडल्यावर। थोडा जरी अंतर पडला तरी संसारातली दुःख शिलकाव मज्जाव केल्याशिवाय राहत नाही। पण देवात आणि आपल्यात जर अंतर नाहीच पडला तर संसारातली दुःख चहा पाण्याला बोलवलं तरी येत नाही। ही ताकद देवाच्या स्मरणाची आहे, किंबहुना देवाच्या जवळीकतेची आहे। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अंतर पडू देऊ नका। आणि सर्वात महत्त्वाचं हे परमार्थासाठी जी गरजेची बाब आहे त्याचं नाव आहे भाव। परमार्थातला सर्वात वजनदार जर कोण असेल तर त्याचं नाव भाव आहे। आपल्या मार्गाचं नाव आहे भक्ती मार्ग। आपण ज्या मार्गाने वाटचाल करत आहोत त्या मार्गाचं नाव भक्ती मार्ग। भक्ती शब्दाचा सरळ अर्थ आहे सेवा। सेवेच्या मार्गानं वाटचाल करणारा हा संप्रदाय। आपल्यामध्ये किंमत कशाला दिल्या जाते? सेवेला किंमत दिल्या जाते। सेवा हाच मार्ग आहे। मग ती वेगवेगळ्या रूपाची सेवा। ज्या गादीवर मी उभा आहे त्या गादीच्या मालकानं भक्तिसूत्रामध्ये 9 प्रकारची सेवा सांगितली। श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। संतांनी तीच स्वीकार केली। नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी। म्हणजे 9 प्रकार भक्तीचेच मानले। म्हणजे सेवेला संप्रदाय अनन्यसाधारण किंमत देतो। पण प्रश्न असा आहे, सेवा हा मार्ग आहे, बरोबर आहे, सेवा करणे योग्य आहे, पण काय केलेल्या सेवेची जागेवर बिलं काढून द्यायची असेल तर ही ताकद सेवेत नाही। लक्षात आलं का? केलेल्या सेवेची बिलं जिथल्या तिथं ताबडतोब निघावी वाटत असतील तर याच्या जोडीला भाव ठेवावा लागतो। काय ठेवावा लागतो?
भाव. याला जर वगळलं ना, पहिली गोष्ट लक्षात असू द्या, परमार्थातलं काही वाया जात नाही. काय ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ. केलेल्या सेवेची बिलं 100% निघणार, पण टायमिंगवर निघणार नाहीत. अडचण ही आहे. वेळ निघून गेल्यावर बिलं निघून काय फायदा आहे? हा, जागची जागेवर बिलं काढून द्यायची ताकद भावामध्ये. कुणामध्ये? भाव कसा आहे? जगाच्या मालकाच्या हाताला धरून बिलं काढते आणि 0 सेकंदात बिलं काढते महाराज. ही पावर आहे त्याच्याकडं. कुणाकडं? भावाकडं. पण ज्ञानोबाराला सुद्धा म्हणावं लागलं, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, 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 बळे विना शक्ती, बोलो नये, बोलो नये, बळे विना शक्ती, बोलो नये, बोलो नये, बळे विना शक्ती, बोलो नये, बोलो नये, बळे विना शक्ती, बोलो नये. वर म्हणणं एवढ्यासाठी की डबल म्हणलं की डबल म्हणायची गरज नाही, असं म्हणजे वेळेची बचत. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. देव जरी असला ना महाराज, गरीबा गुरीबाला दाद देत नाही देव बी. लक्षात आलं का? मोठ्याच अडचण काय? मोठीत ना, जेवढी बी मोठी आहेत कोणत्या का क्षेत्रातली असणार, ती बारकेली दाद देत नाहीत. मोठ्याचं वाईट काय? काय? बारक्याला दाद देत नाहीत महाराज. कोण? मोठी म्हण. मग खेड्यामध्ये एक मन आहे बघा आमच्याकडं, इकडं माहीत नाही, मराठवाड्यात एक मन आहे, मोठी तेवढी खोटी. का? बारक्याच्या म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायची मूडमध्ये नसतात. काय? दुर्बळाचे कोण ऐके घालून या म्हण, राहिले कारण काय त्या वाचून. म्हणजे मोठ्याच्या मनात एकच आहे, त्याच्याहून माझं काय नडणार आहे. त्याच्यामुळं मोठी बारक्याकडे एवढं म्हणावं असं लक्ष देत. आणि देव कसला आहे? देव मोठा आहे म्हणा. त्यामुळं आपण प्रामाणिकपणे सेवा करतो. अहो किती जीव तोडून वरडणं ही, हा सर्जेवरला गाठणं ही वाजविणं किती खतरनाक आहे. जीव तोडून सारं काम आहे, पण त्याला घाम फुटत नाही महाराजांना. कुणाला? देवाला. का? सेवा तितक्या पावरबादची नाही की त्याला घाम फुटाल. त्याला एकच आहे मग. म्हणून तुम्ही आजूबारकाय ना बघा, झोपडपट्टीमधल्या लोकांनी सिटी शहरला एक कामगार पॉईंट असतो. असतो का नसतो? असतो. आता इथं सुद्धा असेल. कुठं? रांजणगावला. त्या झोपडपट्टीतल्या त्या कामगार लोकांनी युनियन करून एक नंग्या पाळलेला असतो. कोण पाळलेला असतो? एक नंग्या. नंगे को खुदा डरे आदमी की क्या बात है. खतरनाक असतो महाराज. कोण? तो नंग्या. तसा परमार्थातला हा नंग्या आहे. कोण? भाव. ह्याची ताकद असली 0 सेकंदात बिलं काढून देतोय जगाच्या मालकाकडून. काय? तुका म्हणे भाव जवळी धरून आले देवा, जवळी धरून आले देव, जवळी धरून आले तुका म्हणे भाव जवळी धरून देव, जवळी धरून देव, जवळी धरून देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव, जगाच्या मालकाला खेचून आणायची ताकद आहे. कोणात? भावात. भाव बळे आकळे, ये रवी ना कळे.
करतळी यावळे तैसा हरी. असा मुठीत देवाला धरायची ताकद आहे. कुणाची? भावाची. त्याच्यामुळं याला जोडीला ठेवल्याशिवाय बिलं निघत नाहीत महाराज. म्हणून संतांनी वारंवार सूचना दिली, काही करा परमार्थातल्या क्रिया, पण ह्याला जोडीला ठेवा. कोणाला? भावाला. आणि भावाला जोडीला ठेवल्यावर वेळ लागू देत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि भावाचं वैशिष्ट्य सांगतो, ह्याला बँकेची तोंड दाखवित नाही. आपल्याकडं बरीच माणसं काय म्हणतात, जरी रोजंदारीनं म्हणा बिगारी काम केली माणसं मालक म्हणते, मालक बाजार आहे उद्या, येडायस का रे? अरे बँके उघडून कमीत कमी काय म्हणणार? काय म्हणणार? कमीत कमी बँक उघडू दे. काही टायमाला म्हणणार ATM काम करी नाही रे, आडपडदे घेणार कुठली तरी. ह्या भावाचं वैशिष्ट्य महाराज, हे अशी आडपडदेचं काम करीत नाही. कशातून बी बिलं काढते आणि किती वाजताही काढते. ह्याला टाइम टेबल नाही बिलं काढायला. कुणाला? भावाला. मातीतून बिलं काढते. कोळ्याच्या पोराला कशातून बिलं काढून दिली? मातीयेचा द्रोणू केला तया कोळी किया भाऊ फळला. कशातून बिलं काढली त्यानं? मातीचा द्रोणाचार्य केला. गुरुचेनी नावी माती डोंगरी जयापाशी होती, ती कोळी किये त्रिजगती एकवद केली. म्हणजे मातीतून बिलं काढून दिली कोळ्याच्या पोराला. कुणं काढली बिलं? चिखलाचा पुतळा ज्ञान देतो का? बोला. चिखलाचा पुतळा जर ज्ञान देत असता तर शासनानं शिक्षकांना एवढी पगार घालवली नसती. चिखलाची पुतळे करून उभी केली असती कुठं बी शाळेत. काय? पण चिखलाचा पुतळा ज्ञान देऊ शकतो हे सिद्ध झालं. कशाहून? एकलव्याहून. कुणी काढून दिली बिलं? भावाने बिलं काढली. तया कोळी किया भावो फळला. चिखलातून बिलं काढून दिली महाराज. अहो दगडातून बिलं काढतोय. भाव धरी तया तारील पाषाण. 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 दुर्जना सज्जन काय करी. दुर्जना सज्जन काय करी. दुर्जना सज्जन काय करी. भाव धरी तया तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय करी. भावना जर ठेवल्यानं दगडच देव बनवित आहे. म्हणजे दगडातून देवत्व सिद्ध करायची ताकद आहे. कोणात? अहो कुठल्या बी गावच्या मंदिरात गेल्यावर काय नियमानं? काय काय? अहो दगडच आहेत ना. पण दगडातून देवत्व सिद्ध करायची, दिव्य शक्तीला निर्माण करायची ताकद कोणात आहे? भावात. म्हणून तुकोबाराने एक ठिकाणी म्हटलंय, दगड देव नाहीत, भावनाच देव आहे. काय शब्द आहे? भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत. भाव तोची भगवंत. भाव तोची भगवंत. भाव देवाचे उचित भाव तोची भगवंत. भाव तोची भगवंत. भाव तोची भगवंत. भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत. भावना म्हणजेच भगवान. ही ताकद भावनेत आहे. आणि भावाचं वैशिष्ट्य एकच, दगडातून बिलं काढ, मातीतून बिलं काढ. अहो लाकडातून एकाला तो वाळल्या खड लाकडातून बिलं काढली. मला काय? स्तंभी नारायण प्रगटला. नारायण प्रगट. स्तंभी नारायण प्रगट. खांबावरील
लाथ मारिली दुर्जन अंबावरी लाथ मारिली दुर्जन अंबावरी लाथ मारिली दुर्जन अंबावरी लाथ मारिली दुर्जन अंबे नारायण प्रगटले अंबे नारायण प्रगटले अंबे नारायण प्रगटले खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. वाळल्या खत लाकडातून जगाच्या मालकाला प्रगट केलं महाराज. कुणी केलं? भावानं म्हण. त्याच्यामुळं इतकं वजनदार गिराईक आहे ही. कोण? भाव. कशातून बी बिलं काढते. आणि ह्याचं वैशिष्ट्य एकच काय, ही गाव गोळा करीत नाही महाराज. काही माणसं कशी आहेत, काही भावकीच्या जोर उड्या हाणतात. काही माणसं कशी आहेत, काही भावकीच्या जोर, काही गावकीच्या जोर उड्या हाणतात, काही मेहण्या पाहुण्याच्या जोर उड्या हाणतात. ह्या उसण्या उड्या झाल्या. ह्या कसल्या उड्या आहेत ह्या? काय ह्या उसण्या उड्या झाल्या. ह्याचं वैशिष्ट्य ही गाव गोळा करीत नाही. काही न लगे गा भावच कारण काही न लगे भावच कारण काही न लगे भावच कारण काही न लगे भावच कारण तुका म्हणे विठोबाची तुका म्हणे आला विठोबाची तुका म्हणे आला विठोबाची काही न लगे एक भावाची कारण. विचार करा, सर्व जगावर सत्ता कोणाची आहे? हा, देवाची म्हणा. वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, किंवा चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते. कोण बोलवितो हरी वेण, कोण बोलवितो हरी वेण, कोण बोलवितो हरी वेण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. या जगातल्या होणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या सत्तेशिवाय होतात का? तुझिया सत्ते निवेदन बोलणे, तुझिया सत्ते निवेदाची बोलणे, तुझिया सत्ते निवेदाची बोलणे, तुझिया सत्ते निवेदाची बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे, तुझिया बळे. आईचा तुझ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तुझ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा तुझी या सत्यने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समंत ब्रह्मांडाचा धनी, आणि वर्म हे जाणून शरण आलो. म्हणजे या संबंध जगातल्या चलनवलनात्मक होणाऱ्या प्रत्येक विषयाला कोणाची सत्ता काम करते? देवाची. किंवा जगदाकारी झाली सत्ता, किंवा त्रिभुवनी ज्याची सत्ता, संबंध जगावर त्याची सत्ता आहे. कोणाची? देवाची. पण ही वैशिष्ट्यवाज गिरायक असले कोण? कोण? अभाव म्हण. ह्याच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही महाराज. काय? भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, करी देवावरी सत्ता, ओ करी देवावरी सत्ता. भावा पुढे बळ
नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता करी देवावरी सत्ता भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता अन कोण त्याहुनी परता. भावा पुढं बळ चालत नाही, कारण हे काय करतंय, संबंध जगावर सत्ता देवाची आणि भाव देवावर सत्ता गाजवित. कुणावर? देवावर सत्ता गाजविते. तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. भाव हा सत्यनं देवाला राबवितो आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या भावा भावाता माझ्या भावा आता माझ्या भावा भावा आता माझ्या भावा आता माझ्या आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या भावा अंतर नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागाते करीतो अंतराया नको देवा अंतराया नको देवा आले भागाते करीतो आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा बाहुनीत अंतर पडू देऊ नका. काय होऊ देऊ नका, बाहुनीत अंतर पडू देऊ नका. आणि भाव कसा आहे, थोडा वजनदार असल्यामुळं जेवढी बी वजनदार आहेत ना ही लवकर जागे होत नाहीत. काय वजनदार जेवढी बी असतील ती काय होत नाहीत, लवकर जागे होत नाहीत महाराज. त्याला माहिती किती वाजता उठलो तरी आपल्या हाकेत काम आहे. काय त्यामुळे बाकीच्यासारखी अशी धावपळण पळापळण आरडावारडा नसते त्यांचा. भाव म्हणा वैराग्य म्हणा कसलं आहे, वजनदार आहे. वैराग्य बी कसं आहे, पण लय आळशी आहे ती. उदाहरणार्थ सिंह आहे. सिंह कसा आहे, जगामध्ये सिंहासारखा आळशी प्राणीच नाही म्हणा. नंबर 1 आळशी गिराईक कोण, सिंह. पण त्याला माहिती आहे ना काय, एकदा उठल्यावर एकाच पंजात महिना 2 महिन्याचा माल घेऊन येऊ शकतो. काय काही जी वजनदार आहेत ना, ज्यांच्या एका सहित करोडो रुपये प्राप्त होऊ शकतात, ती मस्तीत असतात. ते काही करीत नाहीत ते महाराज. असे बाकीची माणसं तळमळ करतील, टाईम जाईल अमुक जाईल, त्याला माहिती कुठं काही जात नाही. पावर असते त्याच्याकडं. काय टाईम बेटाईमी कामं करायची ताकद असते का नसती, असती. त्याच्यासाठी कुठलं बंधन नाही महाराज. तसं ही भाव आहे, ही तळमळ करायचं गिरायकच नाही. त्याला माहिती कधीही कुठून बिन कशातून बी बिलं काढून द्यायची ताकद आहे. आणि म्हणून आता माझ्या भावा अंतराय नको देवा. प्रकार असा आहे, भावनेत अंतर पडू देऊ नका ही महत्त्वाची मागणी. एकतरी हा जागाच होत नाही. कोण, भाव. बहुतेक माणसाला जर म्हणलं, माणसामध्ये तर आपली भावनाच नाही तिकडे. हां लक्षात येईल का, अशी माणसं आहेत का नाहीत. जर एखाद्या म्हणला चला कीर्तन आहे अमुक आहे तमुक आहे, तर काय माणूस म्हणतोय, महाराज खरं सांगायचं नाही आपली भावनाच नाही त्या विषयात. खरं सांगायला काय
म्हणजे त्याचा काय जागा झाला नाही अजून? भाव जागा झालेला नाही. बरं, भाव न जागा झालेले गिराईक जास्त असतील का भावनावादी जास्त असतील? भाव जागा ज्यांचा झालाय अशी भावनावादी, आणि ज्यांचा भाव अजून जागा झाला नाही अभाविक, यांची जर तुलनात्मक दृष्टीने संख्या काढली तर जास्त कोणाचं भरल वाटतं? भाव न जागा झालेली जास्त माणसं निघतील, लक्षात ठेवा. अभाविक माणसाची गर्दी कमी नाही, कारण भाव असा आहे लवकर जागा होत नाही. ह्याचं वैशिष्ट्य जागा झाल्यावर काम करतो, ही गोष्ट मात्र टाळता येत नाही. तो बरे म्हणतात ना, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ, आता हा सिद्धी पाऊ भाव, मध्ये चांचल्य न व्हावा जीव, ऐसी तुम्हा भाकित से कीव अहो कृपाळुवा जगदानिया. भाव जागा व्हावा लागतोय, आणि एकदा तो जागा झाला की 100% काम करतो. म्हणून लवकर जागा होत नाही. जागा करणं महत्त्वाची गोष्ट, आणि ती सत्सानिध्यातून त्याची काय होत असती? जागृती होत असते. एकदा भाव जागा झाला, भावाला फक्त अंतर पडायला एकच चीज कारणीभूत आहे महाराज. भावाचं वैशिष्ट्य सांगतो काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, जेवढ्या चीज आहेत ना, जेवढे बी विकार आहेत, ह्या कुणाच्याही जोडीला घाला, नाराज होत नाही. कोण? भाव. कामांध पुरुषाकडे भावना असतात का नसतात? त्यांच्या कशावर बी असू द्या. कामांध पुरुषाकडे भावना आहेत का नाहीत? आहेत. रागीट म्हणजे क्रोधी माणसाकडे भावना आहेत का नाहीत? आहेत. लोभी आहेत. कुणाच्या कुठं का असणार पण भावना आहेत. भावनेत अंतर पडण्याला फक्त एकच व्यक्ती कारणीभूत आहे, आणि तेवढा सांभाळला ना परमार्थात काही बिघडत नाही महाराज. परमार्थातला सर्वात मोठा बिघाड करणारा किती आहेत? एक जण आहे, आणि त्याचं नाव आहे संशय. त्याचं नाव काय? बाळक्रीडे तुकोबाराय म्हणतात, भावनेच्या मुळे अंतरला देव, भावनेच्यामुळे अंतरला देव, भावनेच्यामुळे अंतरला देव, भावनेच्यामुळे अंतरला देव, शिरला संदेह भय पोटी, शिरला संदेह भय पोटी, शिरला संदेह भय पोटी. भावनेच्यामुळे, खरं तर भावनेमुळेच देव आहे, पण बाळखेडे तुकोबाराय म्हणतात भावनेच्यामुळे अंतरला देव. देवाचं आपल्यात अंतर कशामुळे पडला? तुकोबाराय म्हणतात भावनेमुळेच पडला. कस काय? शिरला संदेह भय पोटी. संदेह म्हणजे संशय. भावनेत जर संशय आला तर महाराज, संशयानं नुसती जरी नजर केली कुणाबरोबर? भावाबरोबर. खिडकीतून जरी बघितलं कुणाला? भावाला. तर ह्याला कसला बी चहा पाजतो म्हणलं तरी पुन्हा भाव थांबत नाही माणसाचा. लक्षात येईल का? एकदा माणसाला संशय आला की पुन्हा भाव माणसाचा राहू शकत नाही. लक्षात येईल का? बिनतक्रारी निघून जातो. म्हणून भावनेत अंतर पडू नये याच्यासाठी कुणाला सांभाळावं लागेल? संशय येता कामा नये. भाव सांभाळायचा आहे ना. भावाला अलर्जी कुणाचा? संशयाचा. आणि परमार्थामध्ये टक्केवारीनं बेकारी तयार करायला, संसारात सुद्धा बेकारी त्यानंच केली. कुणा? नवरा बायकोत सुद्धा विचार एक राहू देत नाही. कोण? चांगल्याची मनं मधून टोकरलीत महाराज. कुण? संशयानं. जानवराला म्हणावं लागलं, म्हणून संशयाहुनी थोर, अनेक पाप नाही घोर, हे विनाशाची वाघूर प्राणियांशी. संशय म्हणजे माणसाला नाश करणारी जाळी आहे, जाळी. संशय आत्मा विनश्यती. संशय झोपा नाही.
चांगल्या चांगल्या माणसाची डोके बधीर करत आहे कोण? आणि ह्याची उत्पत्तीच कुठं आहे? खरं आणि खोटं ह्या दोन्हीच्या मध्यवर्ती बँकेत ह्याचा जन्म होतो. कुठं कुठं? खरं आणि खोटं ह्या दोन्हीच्या मध्यंतरी तयार होते. संधी वाता माझा राई तरळतो अशी ज्ञानोबराय म्हणतात. अंधार बी नाही न उजडलेलं बी नाही. नेनू अंधार ना उजडले गा. अंधारही नाही न उजडलेलं नाही. अशा झावळ परिस्थितीत याची निर्मिती होती. कुणाची? संशयाची. आणि ही असा बिलिंदर आहे महाराज, चांगल्या चांगल्या माणसाची डोकी बधीर करून सोडते. खरंही कळू देत नाही, खोटंही कळू देत नाही. शहाणी माणसं जरी समजून सांगायले ना, हे कशाला दे सोडून डोक्यातून काढून टाक. ह्या बघा मी काही करणार नाही, पण मला खरं काय ती बघायचे. काय म्हणते ती? मला खरं काय? आणि खरं असतंय का ती? आणि खरं असल्यावर संशय असतो काय? नाही नाही नाही, खरंही नाही आणि खोटंही नाही, दोन्हीच्या मध्यभागी तयार होतंय ती. त्याच्यामुळं चांगल्या चांगल्याला संपवायचं काम करतंय ती. कोण? संशय. म्हणून शब्द वापरलाय, संशय आत्मा विनश्यते. मनोनी संशयी जो पडिला तो सर्वस्वे दुःखे नाशिला. त्याला एकच डोक्यातला निघतच नाही. कोण? म्हणून जातीवंत शहाणी माणसं संशयाला देतानाच थारा देत नाहीत, अजिबात थारा देत नाहीत महाराज. कारण ह्याचं वैशिष्ट्य, एकदा यानं घर केलं हे सुटत नाही. भाव कोणत्या शर्तीवर राहत नाही. पुन्हा एकदा माणसाला संशय आल्यावर भाव राहतो का? राहत नाही महाराज. अहो मोठं उदाहरण दिलं ना बाळक्रीडेमध्ये. बाकीच्याचं जाऊ द्या. देवानं आयडिया केली, कुणाचं आपल्याबद्दल काय मत आहे ती आजमाविण्यासाठी. न पुरेसा हात घाली चेंडूकडे, बाळखेडीतलं वर्णन आहे. देवानं कळंबाच्या झाडावर चढला चेंडू अडकला म्हणून. चेंडू काढायच्या नावाखाली व नाटक केलं आणि कळंबावर झाडावर चढला. कळंबाचं झाड तुम्ही बघितलं का नाही? की बघितलं असेल, थोडं ठिसूळ पद्धतीचं असते. असं वजनदार त्याच्या काटक्या किंवा लाकडं नसतील. असा न पुरेसा देवाचा हात पुरत नसतो का? मग त्यानं जाणीवपूर्वक हात पुरत नाही असं दाखविलं. गोपाळ खालून वरडायले, ते कृष्णा पुढं जाऊ नको, पुढं जाऊ नको. हे मुद्दाम गेला, फांदी सहित मोडून कालिया डोहात. कालिया डोहाची विचित्रता होती, त्या डोहात 50-60 फुटाहून जरी पाखरू चाललं तरी विषाच्या धपकाऱ्यानं खाली पडत होतं. त्या डोहात कोणाला जायची ताकद नव्हती. कालियाचा डोह होता. या बाबानं उडी टाकल्यावर बाकीचे काठीचं कोल्हाळ करीतात. बाकीची कामापुरती काही रडायला लागली. काही काहीला आतून बी एवढं नव्हता जिव्हाळा, ती आपलं बघायची नुसती. मग त्यात काही यशोदेला बातमी सांगितली. यशोदा दाहोचन उरबदडीतच आली. महाराज, मला जगून काय करायचं, मला जगून काय करायचे हां. आणि देवानं मला का नेलं नसेल, मला का न्याय नाही देव अशी म्हणायची. काटावर आली आणि मला काय करायचं, मला जगून काय करायचं, महाग सरकायली. लक्षात आलं का? तुकोबाराने तिच्या पायाचा फोटो घेतला आणि गात्यात छापला. मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे सरे माय पाऊला पाऊले, सरे माय पाऊला पाऊले. आपुलेची घाली धाक्या, आपुलेची घाली धाक्या, आपुलेची घाली धाक्या. मागे सरे माय पाऊला पाऊली. लटकच मला काय करायचं उडी टाकू द्या म्हणून आपलं नाटक. आणि खालून पायानं महाग सरकायली. तुकोबारा म्हणले, माया असून महाग सरकती. काय आलाय तिच्या डोक्यात? संशय. उडी टाकली तर माझा कृष्ण मला वाचविल हा विश्वास आहे का तिचा? हा भाव आहे का तिचा? अजिबात नाही महाराज. संशय आला, भाव राहत नसतो. आणि मग देवे दिली बुडी. सर्वाची मनात आजमविली, मग देवानं बुडी दिली. पुढला इतिहास सांगून वेळ घेत नाही. महत्वाचा एकच, संशय आला की भाव राहत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये संशय येतात. आणि संशय कसा आहे? संशय आणायला लागत नाही. त्याला संशयाला आणावं लागतंय का? ती मनानं उगवण्याचा आटम आहे. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो महाराज. जुन्या काळात
वाघासारखा वाघ, आडनावाचा नाही, प्रत्यक्ष वाघ. एक जणाचं घर जरा डोंगराच्या कडीला, आणि ते डोंगर दाट झाडीवाला डोंगर, वाघ राहायचा मग. कधी कधी तरी त्या घराच्या वर सावलीला येऊन वाघ उभा राहायचा. थोडासा पाऊस पडून गेल्यामुळं थेंब त्या वरली घरावरली थेंब साठलेल्या पाण्यात पडायची. घरात एक लेकरू रडायलेलं. काय मग त्या लेकराला समजून सांगण्यासाठी आई म्हणायची, बाळ्या खबरदार, रडलास की टुबुकाच्या ताब्यात देईन. कोणाच्या ताब्यात देईन? टुबुकाच्या ताब्यात देईन. आता लेकराला टुबुक काय माहिती, टुबुक वाजायचं ती पाणी, तेव्हा ऐकेलच का? पुन्हा बाळ्या गप्प बसायचा. खरंच आहे, आईनं पुन्हा दम द्यायचा, आजोक डबल रडे, तेव्हा टुबुकाच्या ताब्यात देईन. मग लेकराने विचारलं, आई ग टुबुक काय करतं? टुबुक पाटकोळी बसते आणि पुन्हा बेचरप मारते आणि खाली उतरत नाही. लेकरानं गप्प बसायचं, नको पाटकोळी बसेल. पण ही गोष्ट वलसावलीला पाठीमागं उभा असलेल्या वाघाच्या कानावर गेली बातमी. वाघ म्हणला, समजा त्या टुबकानं लेकराला सोडून आपल्याला धरलं तर? संशय किती वाईट असतो महाराज. त्या वाघाच्या डोक्यात विनाकारण खोळ शिरली. काय? ती लेकरू सोडून टुबुक जर आपल्या पाठीवर बसलं तर? आणि बेचरप मारते आणि पुन्हा उतरत नाही. वाघ मागं पुढं बघावं का नाही विचारात मग्न झालेला वाघ एका काही कड्याचं गाढव चुकलं होतं. काही कड्यानं 2 दिवस बेजार झाला, पण ती गाढवच सापडलं नाही. त्याला फक्त म्हणलं, आता एवढंच एक घर पाहायचं राहिले. इकडं डोंगराच्या कडीला आलं तर ते आला महाराज. थोडा साधारण झाकड पडलेली, अंधार पडलेला, असा अंधार पडलेल्या अवस्थेत येणं. पाठीमागून बघितलं तर वलसावलीला वाघ उभा. म्हणला, इकडं येऊन उभं राहिले का गाढव? डोक्यात सनक गड्याच्या, 2 दिवस नाही सापडलेलं. पाठीमागून काही काडी जाणं, पाठीवर उडी मारून बसणं. वाघाच्या डोक्यात एकच चित्र चालू होतं. काय? टुबुकानी बाळ्या सोडला ना आपल्याला धरलं तर काय करायचं, कसं कसं पळायचं हे ठराव बी पास केला होता त्यानं. कुणं? वाघानं. काही काडी पाठीवर बसल्याबरोबर वाघ सनाट. बरं, वाघाच्या पळण्याचा अंदाज घेऊन तर हेराव का नाही, वाघ आहे का काय, ह्याला बी अंधारात कळलं ना. झपका द्यायचा. ती म्हणला, 3 दिवस झालं तुला बघतोय मी. वाघ म्हणला, तरी बिचारी समजून सांगत होती. काय? टुबुकैन ती पाटकोळी बसते, बसलं की पुन्हा उतरत नाही, झपकीत आहे. महाराज चांगला अशा उजाडामध्ये वाघ आला आणि वाघ आहे म्हणून कळालं की काही कडे वरूनच खाली पडलं. मला काय? वाघानं एकच विचार केला, टुबुकाने चान्स दिलाय, आता मागं बघायचं नाही. म्हणजे माणसाच्या डोक्यात एखादी गोष्ट जर बसली तर लवकर उतरते का? उतरत नाही महाराज. खतरनाक आहे. परमार्थात सर्वात बाधक जर कोण असेल तर कोण आहे? संशय. म्हणून अंतर पडू न देणं हे कुणावर आहे? आपल्यावर आहे. जीवनामध्ये संशयाला थारा नाही दिला पाहिजे. कसलाही संशयाला तरी संशय जीवनात बाळगता कामा नाही. आणि एकदा त्याला जागा दिली किती घर करून राहते महाराज. म्हणून अंतराय नको देवा. तुकोबाराय म्हणतात, देवा बाहुनीत अंतर पडू देऊ नका. आणि प्रकार असा आहे, बाहुनीत अंतर जर पडला तर त्याच्या इतकं वाईटच काही नाही महाराज. काय? म्हणून तुकोबारायांनी परखड भाषा वापरली. जेने घडे नारायणे अंतराय, 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 जेने घडे नारायणे
अंतराय. महाराज म्हणतात अहो जन्मदाते आईवडील जरी असले देवात आणि आपल्यात जर अंतर पडत असेल तर असल्या आईवडिलाचा मोकळ्या मनानं त्याग करायचा. लक्षात बसायले का काय शब्द आहेत. देवातून आपल्यात अंतर पडत असेल तर जन्मदात्या आईवडिलाचा सुद्धा मोकळ्या मनानं काय करायचा त्याग करायचा. होत का बाप माय वर्जाविती. महाराज म्हणतात जेने घडे नारायणी अंतराय होत का बाप माय वर्जाविती. आई वडिलाची बिगाई करायची नाही महाराज. काय देवा पुढं कुणाचीच गाई नाही. हा यादी दिली यादी तुकोबरायत जाहीर म्हणतात जळू तती येथे उपजावे ते अंतराय. जळो तती येथे उपजावे ते अंतराय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. 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 जळू तती येथे उपजावी ती अंतराय सायासाची जोडी माझे तुमचे पाय. महाराज म्हणतात जे देवाचं आपल्यात अंतर पाडत असतील ती कुणी असो जळोत. अहो आई वडील असू द्या गै करायची नाही. मला होत का बाप माय वर्जावी ती यादी दिली. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राजमाता निंदू भरते केली. राजमाता बिंदू भरते केला. राजमाता बिंदू भरते केला. हे बघा जन्मदात्या बापाचा त्याग केला कुण प्रल्हादानं. देवातून आपल्यात अंतर पाडत असतील असल्या बापाचा त्याग केला महाराज. प्रल्हादानं काय केला हिरण्यकश्यपूचा त्याग केला. गाय केली नाही दिली. देवापुढं कुणाचीच गाय करायची नाही. कोण मायन कोण बाप. हा जगामध्ये देवापुढं कुणाचीच गाय नाही. कशाचा धर्म आलाय मातृधर्म आणि पितृधर्म आलाय. सर्व धर्माचा मूर्ती भंत गाभा म्हणजे देव आहे. लक्षात आलं का. देव म्हणजे धर्म. अहो धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. देवा पुढं कुणाचीच गाय अहो गुरुची करायची नाही. हा कोण गुरु आलाय. देवातून आपल्यात अंतर पाडत असेल असल्या गुरुचा बी त्याग करायचा. काय न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरेती. आडाला म्हणून फोडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. देवा पुढं गुरुची बी गाय करायची नाही. म्हणा कोण गुरुन काय आलंय. देवा पुढं कुणाची गाय नाही. देवातून आपल्यात अंतर पाडत असेल. प्रल्हादानं बापाचा त्याग केला. सख्या भावाचा त्याग करून रामाला जाऊन मिळाला कोण बिभीषण. बिभीषणे बंधू. आणि राज्यासहित आईची निंदा करून नंदीग्रामाला जाऊन बसला कोण भरत. भरतानं काय केलं आईचा बी त्याग केला आणि राज्याचा बी त्याग केला. महाराज राज्य माता निंदू भरते केली. देवासाठी राज्याचा विचार केला ना आईचा विचार केला आणि करायचा आहे ना. गुरुचा त्याग केला कुण अहो राजा बळीला शुक्राचार्य सांगत होते दैत्याची गुरु काय हे बघ बळी तू दान करायला निघालास पण कपट बुद्धी आहे त्याच्यात. ते म्हणलं नाही कपट करू काय करू दान द्यायचे. शब्द गेला गेला. तरी बी ही गुरु एवढा बिलिंदर त्या खाली पाणी सोडायचे हातावर
त्या जहारीच्या नळीत जाऊन बसला, पाणीच येऊ दे ना खाली. आता ती वामन अवतार म्हणजे चिल्लर नाही म्हणा, देव आहे तो प्रत्यक्ष. ती म्हणला ए कुठल्या बी नळीत एखादं काही केर कचरा अडकू शकतो म्हणला, काडी निबर घे म्हणला खाऊ. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. गुरुची सुद्धा गय करायची नाही. कुणा पुढं? देवा पुढं कुणाचीच गय नाही महाराज. हा, गुरु नाही, माय नाही, बाप नाही. उलट एक लक्षात आलं, देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ती कर्म नाचरावे, हो देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ती कर्म नाचरावी. देवातन आपल्या जर अंतर पडत असेल तर महाराज असली कर्म आचरण करायची नाही. हा, देव मिळत असेल, अधर्म करावा लागला तरी हरकत नाही. अहो नाही तरी गोपाळांनी काय केल्या, काय केल्या? अहो धडधडीत चोऱ्या केल्या नाहीत का? उद्या काय ऐकणार आहेत तुम्ही? गोपाळाचा खेळ ऐकणार आहेत उद्या? काय गोपाळ काल्यामध्ये गोपाळाच्या चोरीचं वर्णन अनिवार्य आहे. काय गोपाळांनी प्रत्यक्ष काय केल्या? चोऱ्या केल्या, पण देवाला धरून केल्यामुळं त्यांच्या चोऱ्या जगाला शिरसावंद्य झाल्या. लक्षात येईल का? चोरी नावाचा आटम सर्व थरातून निंदनीय, पण संबंध जगाला वंदनीय ठरला. का? अहो देवाला धरून केलंय ना, म्हणून देवाला धरून काही बी करू द्या. पांडवांनी काय केलं? मारामाऱ्याच केल्या. पांडवांनी काय केल्यात? हा बरी एक सांगा, चोरी जास्त वाईट आहे का मारामारी? नाही नाही, उगे कापल्यात आपली, बाहेर काहीच बोलायचं नाही. हा, चोरी जास्त वाईट आहे का मारामारी? मारामारी वाईट आहे ना. माणसं म्हणतात काय न्यायचं ते न्या भाऊ, आपण मारू नका. म्हणजे मारामारी वाईट आहे महाराज. पांडवांनी धडधडीत मारामाऱ्या केल्या, चिल्लर नाही, भांडण भाऊकीचं, आणि साऱ्या देशाला घेऊन पडले. महाभारत घडविलं. हा, एवढ्या मोठ्या मारामाऱ्या केल्या, रथी महारथी चांगले चांगले सज्जन मारले गेले. मारले का नाही मारले? पण देवाला धरून असल्यामुळं त्या मारामाऱ्या ज्याच्यात लिहिल्यात त्याच्यावर लोक हळद कुंकू टाकून पूजा करतात. त्याचं पद्धतशीर विस्तृत वाचन आणि व्याख्यान करून श्रवण करतात, आणि त्याची सांगता चांगला कार्यक्रम करून करतात. मग मारामाऱ्या वंदनीय आहेत का निंदनीय आहेत? पांडवांनी केलेल्या मारामाऱ्या वंदनीय ठरल्या का नाही ठरल्या? ह्याच्या पुढे जाऊन बोलतो. गवळणी करीती देवासी व्यभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती. पुढचं वाक्य आहे का? तयाशी दिले ते कवनाशी नाही. जी गोपिकाला देवानं दिलं ना ते जगात कुणालाच नाही महाराज. मिली जपी तपी संन्याशी परेशान झाली. गोपिका इतकं देवानं कुणालाच दिलं नाही, जगात कुणाला दिलं नाही. गोपिका चिल्लर नाहीत महाराज. त्यांच्या एवढा अधिकार आतापर्यंत कोण्या ऋषी मुनीला बी नाही. जगाच्या मालकाचं प्रेम संपादन करायला पात्र कोण ठरल्या? गोपिका पात्र ठरल्या महाराज. मग विचार करा, गवळणी करीती देवाशी व्यभिचार हा शब्द ऐकायला उच्चाराला जटिल जड आहे, पण व्यभिचारासारखी क्रिया जगाला शिरसावंद्य झाली का नाही झाली? बोला. हा, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार, म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार. साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख, अपार निज सुख. व्यभिचारासारखी क्रिया धन्यतेला पात्र ठरली. तुका म्हणे त्यांचा
धन्य व्यभिचार साधिले अपार निज सुख. व्यभिचारासारखी क्रिया धन्यतेला पात्र व्हावी याचं कारण देवाला धरू नये. कशी आहे? देवाला धरून. आणि देवाला सोडून, अहो देवाला सोडून कुणी किती चांगलं करू द्या, बिलच निघत नाही. हरिविन जन्म नरकची पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना, हरिविन जन्म नरका पैजाना, हरिविन जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाऊला प्राणी होय, यमाचा पाऊला प्राणी होय, यमाचा पाऊला प्राणी होय. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हे म्हणा, हरि मुखे 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 म्हणा. हरिविन जन्म नरकाची पैजाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणजे देवाला सोडून जे जीवन आहे ते जीवनच नाही महाराज, निरर्थक. देवाला सोडल्यावर बिल काढून द्यायची ताकद या भौतिक पदार्थात नाही, लक्षात असू द्या. संसार नावाचा जो आटम आहे ना, कोण संसार, ही खंदानी खोडीले महाराज. कोण? संसार खंदानी खोडीले. जगातला नंबर 1चा गोड बोले आहे. कोण? संसार. कुठली बी नवीन पुरी पोरं चुच करून त्यानं नादी लावली. कशी नादी लावली माणसं? अशी चुच करली, य य य य य. ही येडी जत्रा ह्याच्या डोक्यात नाही, पुढला पेच प्रसंग काही माहीत नाही. ते हिरवळीच्या नादानं माणसं गुंतल्या गेली महाराज. कशी गुंतलीत? कशी? आऊ पहिली चुच करली, य य अशी चुच करून जवळ आली. पसंद आहे का? हो म्हणल्याबरोबर तर गुतविली. लक्षात, सुतविलं की गुतवायचं काम. आणि 100% गुतली म्हणून कळालं की कुतवाय चालू करते संसार. त्यामुळं कितीही लांबक्या मिशेवाल्या माणसाला मनावाशी पावरच राहिली नाही. पुन्हा माणूस आडमाप वजन वापरायला जाते, पण ती वजन पडतंय का? पडत नाही महाराज. हा, वजनासाठी देवाचंच साथ सानिध्य लागते. देवाला धरून ज्यांनी जे जे केलं त्यांचं काहीच बिघडलं नाही महाराज, काही केलं. पण देवाला सोडून ज्यांनी जे बी केलंय, येरते माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. संसाराचं एकच काम आहे, गोड बोलायचं, नादी लावायचं. पक्का नादी लागलं, सुतलं की गुतवायचं, गुतलं म्हणून कळालं की कुतवायचं. आणि 100% संसार माणसाचा वापर करून घेतो. कुठपर्यंत? अंगात रग असेपर्यंत. अंगात रग असेपर्यंत संसार कलरच दाखवित नाही, गोड बोलत राहतंय फक्त. आणि एकदा माणसाच्या अंगातली रग कमी झाली की मग संसार निराधार योजना दाखविते. आणि केलेल्या कष्टाची बिलं कुठल्याच बँकेत निघत नाहीत. मला ज्ञानोबरायची भाषा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, हा तव 5 मेळावा. ही जी मॉडेल आहेत आपली जेवढी बी, ही निम सरकारी सोसायटीची मॉडेल आहे. सरकारी बी नाहीत आणि प्रायव्हेट बी नाहीत, निम सरकारी आहे. सरकारची लाईट आहे, ह्याच्यामध्ये टाकलेल्या ज्या बॅटऱ्या आहेत ना, त्या गव्हर्नमेंटच्या बॅटऱ्या आहेत, सरकारी बॅटऱ्या आहेत. त्या प्रायव्हेट होत नाहीत तयार त्या. आणि बाकीचे जे रॉ मटेरियल आहे ती पंच कमिटीचे 5-5 शेअर्स गुंतवणूक केली, 5 पडली गाठी. म्हणून हा तव 5 मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. पुढचं वाक्य आहे का? मग केला के घेऊन सावा शिनू आपुला. कारण हे शरीर शेवटी पंचमहाभूताचे, त्याची त्याला वापस करावाच लागणार.
आणि पंचमहाभूतात ही विलीन करायच्या टायमाला जीवनभर केलेल्या कष्टाच्या पावत्या कुठल्या बँकेतून बिलं काढायची. ज्ञानोबा म्हणतात केला के घेऊन सावा शिनू आपुला. जीवनभर कष्ट ज्यांच्यासाठी केलंय ते निराधार योजना दाखवित. ज्यांची तुझं गुंती आणि ते तो मोकली ती अंती. ज्यांच्यासाठी कष्ट केलेत कमवून ठेवलंय ती मोकळ्या मनानं पटांगणाला काढीत माणूस. लक्षात येईल का? त्याच्यामुळं बिलं काढताच येत नाहीत, बिलं निघतच नाहीत. संसारानं बिलं कोणाला काढून दिलेल्या बातम्या. मुळात संसार नावाचा आटमच असं आहे, त्याला फळच येत नाही, फळं येत नाही, फुलं येत नाही. त्याच्यामुळं बिलच काढायची असतील तर देवाला धरूनच काढावं लागतील. लक्षात आलं का? म्हणून अंतराय नको देवा. आणि देवातून आपल्यात अंतर पाडणारा जगातला नंबर 1 कोण आहे? त्याचं नाव संसार आहे. नंबर 1 कोण आहे? तुकोबाराय म्हणतात ना, या संसाराविषयी आमचं जी खटकल आहे देवा कोणत्याच शर्तीवर सोलानामा होणार नाही. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा. पुढचं वाक्य आहे का? तुझशी अंतराय रे दातारा याची दावेदारा निमित्त. देवातन आपल्यात अंतर कुणी पाडलाय? कुणा? फक्त संसारानं. देवातन आपल्यात अंतर पाडणारा नंबर 1 कोणी जगातला? संसार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणून रुसलो संसारा. आणि सोलानामा होणार नाही महाराज. त्याच्यासारखी होईल नाही तर आमच्यासारखी केस होईल, पण सोलानामा होणार नाही. कोर्टात केस दर्ज आहे. तुकोबारायची भाषा. तुकोबाराय म्हणतात हे बघ देवा आता या जीवाची साठी हो न सुटे पडली मिठी. तुका म्हणे शिनलो जगजेठी अन्न लवी दिठी दुसऱ्याची. आता मजाईशी करी गा देवा काही घडी तुझी चरण सेवा. तुका विनवी तसे केशवा चालवी दावा संसारी. संसाराबरोबर आमचा दावा चालणार, आम्ही मिटवून घेणार नाहीत. का? देवातन आपल्यात अंतर पाडणारा जगातला नंबर 1 कोण आहे सज्जनो? संसार आहे. आणि म्हणून रुसलो संसारा. हा देवातन आपल्यात जर अंतर नाही पडू दिला, तुकोबाराय म्हणतात अंतराय नको देवा. आपल्यात जर अंतर नाही पडला तर आले बागाते करी दो. आले बागाते करी तो. आले भागाते करी तो. आले भागाते करी तो. कसं आहे देवा तुमचा जरा विसर नाही पडला
आपल्यात अंतर जर नाही पडला तर आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा, जे आमच्या वाट्याला कर्म आलंय ते आम्ही यथायोग्य रीतीनं पार पाडणार. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. विठाला 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 हरी पुंडलिक वरदा विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. कसे दोन प्रकारात अर्थ विखुरला. एकतर आले भागा ते करीतो, आपल्या वाट्याला जे बी आला असेल भलं जाती निहाय का असेना, काय आपल्या वाट्याला जी कर्म आला असेल जाती निहाय कर्म कोणतंही असो. हा, जसं सावताबाबा म्हणतात आमची माळियाची जात आणि शेत लावू बागायत. जाती निहाय जरी कर्म वाट्याला आलेले असले तर आले भागा ते करीतो पण तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म पार पाडत पाडत देवाचं नाव घेता येतंय का येत नाही? येत आहे. कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ज्याच्या वाट्याला जी कर्म आलंय ना ती कर्म जरी व्यवस्थित पार पाडलं, लक्षात आलं का? आले भागा ते करीतो. आपल्या वाट्याला जी आला असेल ती, आता बघा आपल्या वाट्याला जी आला असेल ती पार पाडणं इतकं चिल्लर ठरवू नका. ती बी काय ज्याच्या वाट्याला जी कर्म आला असेल ती कोणतंही येऊ द्या, ती जर योग्य रीतीनं पार पाडलं तर 18व्या अध्यायात भगवान स्वतः सांगतात काय, स्वे स्वे कर्मण्य भिरतस संसिद्धिम लभते नरः. स्वे स्वे कर्मणी अभिरतस. प्रत्येक व्यक्ती जर आपल्या आपल्या कर्मात अभिरत म्हणजे मग्न होऊन राहिला. अभिरत शब्दाचा अर्थ काय? अभिश्रव रूपेण रज्यते इति अभिरतस. मग्न होऊन जर आपल्या आपल्या कर्मात माणूस राहिला तर ती चिल्लर गोष्ट नाही. संसिद्धिम लभते नरः. नरः संसिद्धिम लभते. आपले आपले कर्म जरी इमानदारीनं पार पाडले तरी ती कर्मसुद्धा काय करते? त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्ती करून देते. नरः संसिद्धिम लभते. याच्यावरलं व्याख्यान ऐका ज्ञानोबरायचं. ज्ञानोबराय म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा. कसलं कर्म? स्वकर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म. स्वकर्म कुसुमांची आविरा. विरानाम अर्जुना, हे अर्जुना, आपल्या वाट्याला आलेलं कर्म रूपी फुल कोणतं? कोणतं फुल आहे? स्वकर्म कुसुमांची आविरा. कुसुम म्हणजे फुल. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हीच कर्मरूपी फुल. त्या ईश्वराला जर योग्य रीतीनं समर्पण केलं काय तर पुढचं वाक्य ऐका, मग तिये पूजे तोषलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. आपल्या वाट्याला आलेलं कर्मरूपी फुल जर ईश्वराला वाहिलं योग्य रीतीनं तर महाराज त्या कर्मरूपी फुलानं केलेली देवाची पूजा तो भगवान त्या कर्मरूपी फुलानं केलेल्या पूजेनं संतुष्ट होतो. मग ती पूजे आणि तोषलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. त्या कर्मरूपी योग्य रीतीनं कर्म जर पार पाडलं तर देव खुश होतो आणि त्याला काय देतो? काय? वैराग्य नावाची सिद्धी देतो देव. आणि जगातला वैराग्यासारखा जीवलग मित्रच दुसरा नाही. जेवढे भी मित्र आहेत ना ही सब पैसे की बाहीवाली बात आहे.
10-5 रुपये चलते चाल चलन बरं आहे, चौकून बरं चाललंय तोपर्यंत मित्र बित्र हे सर्व परवडतील. पण एखादा वाईट प्रसंग ओढवला तर मित्रपणा बहुतेक तिथं कामयाबी होत नाही. होतोय का? अहो कालच्या कोरोनाच्या काळात मित्रगोत्र कामाला आली का? हा, जवळच कुणाला उभं राहू दिलं नाही तर कशाचा मित्र आणि कशाचं गोत्र आले? हा, लक्षात आलं का? कुणी आलं का कामाला? काही नाही महाराज. त्यामुळं ही एकुलतं एक गिराईक आहे. कोण? वैराग्य नावाचं, की ही जीवनामध्ये कोणत्याही प्रसंगात साथ सोडित नाही. ज्ञानोबरायची ओवी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, वितराग ते सारिखा. वितराग म्हणजे वैराग्य. जोडोन ठेविला सखा, जो आघविया भूमिका सवे चाली. केवढाही चढ उतार आला तर वैराग्य माणसाची साथ सोडित नाही. आणि हे वैराग्य देव त्याला पसाय म्हणजे दान म्हणून देतो. पण कधी? आपल्या कर्मरूपी फुलानं पूजा केली तर. ज्याच्या वाट्याला जे बी कर्म आला असेल तो योग्य रीतीनं जर कर्म पार पाडलं प्रामाणिकपणे तर 100% त्या कर्मरूपी फुलामुळं ईश्वर खुश होतो आणि त्याला वैराग्य देतो. आणि वैराग्याच्या बळावर त्याला या जगात काही करता येते. जसा भाव आहे तसंच वैराग्य. अलग लक्षात. म्हणून आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. किंवा एक अर्थ असा बी आहे. कोणता? आले भागाते करीतो. तुकोबाराय म्हणले आमच्या वाट्यालाच आलंय. काय? तुझे नाम उच्चारितो. तुझं नाम चिंतन करणं हेच आमच्या वाट्याला आलंय. लक्षात आलं का? आले भागाते करीतो. काय करीतो? तुझे नाम उच्चारितो. पण एक, देवाचं नाम चिंतन करा, भजन पूजन काही करा. पण काय? मनाला घेऊन करावं लागतं. या शरीरातली टोटल यंत्रणा कोणावर अवलंबून आहे? कोणावर? मनावर अवलंबून आहे. आपल्याला परमार्थामध्ये दुसरी कुठलीच अडचण नाही, फक्त एकट्या मनाची अडचण आहे. परमार्थातल्या साऱ्या तक्रारी कोणाच्या आहेत? एकट्या मनाच्या आहेत. अर्जुनानं तक्रार केली, चंचलमिह मन कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्यहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. भगवान अर्जुन म्हणतोय, देवा तुझ्याकडे यायला निघायला काय हरकत नाही, पण अडचण एकच आहे. काय? ही मन इतकं चंचल आहे. बहुत चंचल चपल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल चपल, बहुत चंचल चपल. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल चपल, बहुत चंचल चपल चपल. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. आती स्पीड आहे ह्याची. त्याच्यामुळं सरासरी परमार्थामध्ये दगे धोके म्हणा, दगे फटके म्हणा, कुणामुळे आहेत? कुणामुळं? अहो एकट्या मनामुळे आहेत. ज्यांना बी दगे झाले, धोके झाले परमार्थात धोका, अहो संसारात सुद्धा धोका ज्यांनी ज्यांनी खाल्ला, कुणा दिला वाटते? मनानं धोका दिलाय. नंबर 1चं धोकाधडीचं गिराईक आहे. हां, आणि त्याच्यावर विश्वास टाकायसारखं नाही नाही नाही. त्याच्यावर जर विश्वास टाकला, मनू मार्गे गेला तो तेथे मुकला, संपला मग. तर म्हणून मनावर अवलंबून राहायचं नाही. मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानू. 100% आतापर्यंत त्यानंच धोके दिलेले आहेत. तुका म्हणे येणे आणि बहुनाडिले शहाणे.
चांगल्या चांगल्या शहाण्याला नडलंय कोण? मन. आणि हा मनानं जर मनावर घेतलं ना, कबीरदास महाराज सांगतो मन माने जब तार प्रभु जे मन माने जब तार प्रभु जे मन माझे जपतार प्रभुजी मन माझे जपतार नदिया गहरी नाव पुरानी नदिया गहरी नाव पुरानी हरिणु बन जान धरा मन माने जपतार. अहो एका शब्दात सांगतो, परमार्थ जी करायचा आहे ना ते फक्त मनाला समजून सांगायसाठी करायचं. परमार्थातल्या पोथ्या पुराण सप्ते अन्नदान दिंड्या वाऱ्या काय जे आहे परमार्थातलं, जेवढे बी परमार्थिक साधन आहेत त्याचा मुख्य हेतू काय? फक्त मनाला समजून सांगायचे. आणि ह्यानं मनावर घेतल्यावर होय आरामात तरतोय माणूस. काय मन मानी जबतार, यदि मन मानता है आराम से तर जाएगा, अडचणच नाही महाराज. पण ही लवकर काय करीत नाही, काय करीत नाही. मनावरच मन लवकर मनावर घेत नाही महाराज. हां, आणि ह्याचं एकच कारण आहे, ही ज्या फील्डमध्ये राहतंय ना तसं व्यक्तिगत स्वभाव चांगला आहे त्याचा. कुणाचा? मनाचा व्यक्तिगत व्यक्तिशः चांगलं आहे, पण त्या फील्डमध्ये जे राहत आहे ना, ज्या फील्डमध्ये, ती फील्ड खराब आहे. पूर्ण फील्डच खराब आहे महाराज. इंद्रिय नावाची सोसायटी, त्या सोसायटीचे हे चेअरमन आहे. कोण्या सोसायटीचं? होय, कुठलं सरकार? कोण्या सोसायटीचं? इंद्रिय नावाच्या सोसायटीचं ही चेअरमन आहे. आणि ती इंद्रिय बी अशी बदमाश आहेत महाराज, ह्याला बिनविरोध चेअरमन करतात, त्याच्यावरच खुश आहे ही. आता बिनविरोध जर एखाद्याला चेअरमन बनवित असतील तर त्या मधल्या डायरेक्टरचं चेअरमनला ऐकावं लागेल का नाही? काही बी काळं पांढरं कमी जास्त असलं तरी ऐकावं लागते का नाही ऐकावं लागत? तसं आहे ती. इंद्रियाच्या हमेशा मिटिंगा बैठकीला हा असतं. आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे, ज्ञानोबा महाराज सांगतात, हिताशी जे जे निके ते ते या इंद्रियाशी सदाची दुःखे. जिथं जिथं माणसाचं कल्याण होणार आहे, जे जे आपल्या हितासाठी चांगले, तेवढ्याचा इंद्रियाला दुःख वाट आहे. लक्षात येईल का? जेवढे बी आपल्या हितासाठी गोष्टी चांगल्या आहेत ना, तेवढ्याचा इंद्रियाला काय आहे सज्जनो? दुःख वाट आहे. अहो समजा कल्पना करा, बैठक नावाचा आटम आहे, बैठक. मग ती चिंतनासाठी असो, अभ्यासासाठी असो, कीर्तनासाठी असो, बैठक हा विषय वजनदार आहे का नाही? बैठक मजबूत असेल. एकदा भीमसेन जोशीची मुलाखत घेतली होती भिवंडीला. कुठं घेतली होती? भिवंडीमध्ये. एक जण मुलाखत करी, बोले भीमसेन, बोले जोशी साहब, किसी महफिल में आप जब जाते हो तो तबले वाला, हारमोनियम वाला और तंबूरा छेड़ने वाला, ये कौन है संगी साथी, इनको आप क्यों नहीं देखते? बोले बात ऐसी, मेरी बैठक मजबूत है इसलिए मैं इन चारों ओर किसी को नहीं देखता. लक्षात आलं का? माझी बैठक मजबूत आहे, त्यामुळं कोण कोणत्या तालात वाजवायला आणि कुठल्या काय वाजवायला ती मला अडचणीसारखं. तिची बैठक मजबूत आहे ना. तशी किंमत कशाला आहे? बैठकीला. बैठकीनं पाहिजे एवढी उंची गाठता येते. अभ्यासाची पक्क फाउंडेशन म्हणजे बैठक. ज्याची बैठक मजबूत त्याचा अभ्यास मजबूत. लक्षात आलं का? ज्याची बैठक मजबूत त्याचा अभ्यास मजबूत. हे गणित आहे. पण बैठक नावाचा आटम इंद्रियावर अवलंबून आहे. कुणावर? आणि ती मन काय करते? बैठक ठरविली आणि माणसानं ठराव पास केला की मी एवढ्या एवढ्या तास बसणार, एवढा एवढा अभ्यास करणार, असं जर विद्यार्थ्यानं ठरविलं, ठरविल्याबरोबर तर ती मनाला बातमी कळती, त्यानं असं असं ठरविलं आहे म्हणून. मन म्हणते आलं आहे, माझ्या बी कानावर आलं आहे. बैठकीला बसल्याबरोबर मन गुडघ्याला फोन करतं, ए तू काय मन बोजा घ्यायलास?
मग गुडघे म्हणणार मला लांबवू द्या थोडं, मग ते लांबवा लांबी करायला बघणार, मधून मधून ते गुडघे मधून सूचना करते, गुडघे लांबवा लांबी की मग पुन्हा कमराला फोन करणार, तू काय म्हणून लोड घ्यायला लागली, मग कंबर म्हणणार माझ्यावर काय म्हणून लोड, मग लोळा खाली. असं लोळता लोळता असं पुस्तक धरतो विद्यार्थी आणि असं पुस्तकाकडं मारक्या म्हशीसारखं बघत बघतच झोपत येते. सकाळी त्याच्या बिछाण्यातून पुस्तक हुडकून काढावं लागतं नेमकं कुणकड गेलं म्हणून. अभ्यासावर नांगर फिरण्याचं कारण बैठक होऊ देत नाही. इंद्रिय बैठकीच्या विरोधातले आहेत आणि ही काम जेवढ्या बी चांगल्या गोष्टी आहेत ना तेवढ्या इंद्रियाला रुजू होत नाहीत. म्हणाला इंद्रिय हमेशा हमेशा चांगल्याच्या विरोधात राहतात असा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे ह्याला बी सवय लागली कुणाला, मनाला. नाहीतर ज्ञानोबराय म्हणतात काजी या मनाची कनिके देखील या गुढीच्या ठाया ते शोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. एक गोष्ट चांगली कोणती, त्याला जर एखादा चांगला विषय दिला ना कोणाला तर लाल चावले मन लागली से गोडी, 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 जीवना सोडी ऐसे जाए, जीवना सोडी ऐसे जाए, जीवना सोडी ऐसे जाए. लाल चावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. मनाला जर एखादा चांगला विषय दिला ना आणि एकदा जर त्याला लालच लागली तर ती चांगला विषय लवकर सोडित नाही. हा गुण चांगला आहे त्याचा, पण सरासरी लवकर चांगलं स्वीकारित नाही. म्हणून परमार्थच कोणासाठी करायचा आहे, मग एकट्या मनासाठी. एकच ओवी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात बसल. ज्ञानोबराय म्हणतात जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तवचिया साधना भजावी लागे. परमार्थातल्या जेवढ्या साधना आहेत ती तोपर्यंतच करायच्यात. कुठपर्यंत, जोपर्यंत मनाला बोध मिळत नाही तोपर्यंत. आणि एकदा मनाला बोध मिळाल्यावर परमार्थातल्या साधना करायचं काम संपलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आली. मनाला बोध द्यावा लागतो. मोठी मनाला समजून सांगतात. रामदास स्वामीचे श्लोक प्रसिद्ध आहेत. कशाचे श्लोक आहेत? मनाचे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे. मनाला शिकवत. तुकोबराय म्हणतात ना काय काय करीतो या मना परी नायकीची नारायणा म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून देवा तुमच्या चिंतनाजवळ. तुझे नाम उच्चारितो त्याच्यासाठी. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. नाम चिंतन हा विषय असा आहे कोणालाही करता येतो, कुठेही करता येतो आणि कधीही केला, कोणत्याही अवस्थेत केला तरी बाधा करीत नाही. पारुष्यात तोंडानं जरी नामचिंतन केलं तरी बाधा करीत नाही. नामाला सुतक नाही, जातक नाही. सुतकात करता येते, जातकात करता येते. रजस्वला अवस्थेत असलेल्या स्त्रीला सुद्धा नामजिम करायला अधिकार आहे, बाधा करीत नाही. लक्षात येईल का? कोणत्याही अवस्थेत जप करा, बाधा नाही. नामचिंतनाला जागेचं बंधन नाही, अधिकाराचं बंधन नाही, टायमिंगचं बंधन नाही, स्वरातालाचं बंधन नाही, सूची असूचीचं. कधीही करा, कुठेही करा आणि कुणीही करा आणि कसंही करा. येईल तैसा बोल रामकृष्ण. पण ह्याला एकच चिंतन करायचं. जरी एखाद्यानं ठरविलं रामकृष्ण हरे करायचं ठरविलं की हळूच मन पटरी बदलीत आहे. बरं उद्या करू, आता काय म्हणते ती म्हणजे आता आज जरा थोडं नाहीच, आज थोडं आळसच आला, उद्या ती उद्या उजडूच देत नाही. त्या दुकानावर लिहिलेलं असते आज नगद कल उदार. काय कधी बी गेला तरी बोर्ड तसंच असणार. तू तसंही ती
बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं ठरविलेलं असतं काय नाही आता उद्यापासून आता एकदा बसलं की अभ्यासच करायचा. ती उद्याच येत नाही, त्याचं परीक्षा संपल्या तरी उद्या उजळत नाही त्याचं, असा प्रकार आहे. म्हणून मन एक चीज म्हणजे त्या माशीसारखी महाराज. माशी कशी आहे, कशावर बी बसते, गहाणीवर बसते, चांगल्यावर बसते, पण विस्तवावर बसत नाही. का? तिला माहिती आहे ना, विस्तवावर बसल्यावर आपलं अस्तित्व संपलं. मनाला माहिती आहे तू काही बी कुठाने करते, कुठले बी. आता मला सांगा, तुम्ही दिल्ली बघितली का? आणि दिल्ली म्हणल्या तुमचं मन अशी अशी दिल्ली असेल असा नवाच नकाशा घेऊन येते का नाही मधल्यामध्ये? हा, दिल्ली प्रत्यक्ष एखाद्याने बघितली नाही, पण दिल्ली शब्द उच्चारल्याबरोबर ती लाल किल्ला असा ना असं संसद भवन अमुक ही डुप्लिकेट मॉडेल तयार करून मधल्यामध्ये नकाशा घेऊन हजर होते का नाही होत? आता अमेरिका, कोण गेले अमेरिकेला कशाला एवढं? पण अमेरिका असा असा असेल असं नवच मॉडेल तयार करून घेऊन येतोय, वेगळाच नकाशा आणतंय. ती इतकं हुशार आहे ती. कोण? मन. त्याला एकच आहे, एकदा चिंतनाची जर सवय लावली, मन कुठं बी घालवा जात आहे, पण चिंतनाकडे जात नाही. चिंतनाकडे जर मन गेलं तर महाराज मन हे राम झाली, मन हे राम झाली, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. पण चिंतनाकडे जाता असं फाटेफूट करते, म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं. तुका म्हणे वाटे, 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 नको फुटू देऊ फाटे, नको फुटू देऊ फाटे, आले भागा ते कधी तो, आले भागा ते कधी तो, नको फुटो देऊ फाटे, नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते कधी तो, आले भागा ते कधी तो. तुझे नाम उच्चारी तो, तुझे नाम, तुझे नाम उच्चारी तो, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम, तुझे नाम उच्चारिता है, तुझे तुझे नाम उच्चारी दो, तुझे नाम, तुझे नाम उच्चारे तो,
माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणी वाटी नको फुटू देऊ फाटी. खरं तर देवानं शरीर कशासाठी दिले? भारताला लोकसंख्या कमी म्हणून पाठविले होय आपल्याला. देवानं शरीर देताना माणसानं प्रत्येकानं आईच्या पोटात हात जोडलेत. देवा एकदा जन्माला घाल, 100% तुझं भजन करील असं वचन दिलंय. नवस बोललाय काय? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. एक वेळ करी या दुःखा वेगळी, एकदा मला जरा दुःखातून बाजूला कर. 100% तुझ्या पायाचं आठवण करील, भजन करील. आईच्या पोटात शब्द दिलाय देवाला आणि माणसाची जात बाहेर आली बदलली. महाराज कोहम कहा अहम, अहम को मी कधी असा म्हणलोय, बदलला माणूस. मग देवाला वाटते कधीतरी करीन भजन. म्हणजे देवानं शरीर देवी दिला देह भजना गोमटा. पण तुकोबाराय म्हणतात तो या झाला फाटा बादिकेचा. महाराज देवानं शरीर भजनासाठी दिले, पण इथं आल्यावर माणसानं बायको लेकर घर पटांगण जे धरलं ती पुन्हा देवाचं आडनाव सुद्धा घ्यायला माणूस तयार नाही. म्हणून तुका म्हणी वाटे नको फुटू देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबराचा प्रसाद. खरं म्हणजे नावासारखी सांगवी आहे. नाव बी सोने, सोन्यासारखंच काम गाव करतंय. समाजधारणा, कार्यक्रमाची अरेंजमेंट, सारं व्यवस्थापन आणि आमच्या गुणीजन बंधूंचा मेळ बी इतका सुंदर आहे. म्हणाल नंबर 1 अप्रतिम. वाजविणारी मूर्ती तशीच, गाणारी रत्न तशीच. ती ध्वनी क्षेपणवाला तर महाराज आम्हाला मराठवाड्यातच घेऊन जाऊ वाटायला काही नाही काही. इतकं सुंदर त्याची सर्व्हिस आहे आणि माणसांच्या बसण्याची पद्धतही सुंदर आहे. एकही माणूस सरासरी अपवाद वगळता महाराज जागा कोणी सोडली नाही. ही पद्धत तुमची सुंदर आहे. म्हणून तुम्हा सर्व श्रोतृ वर्गाला मनापासून नमस्कार. येडी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली. भगवान ज्ञानोबरायाच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्णविराम. चाल न होता हालचाल. जय विठ्ठल जय जय. बोलिले पुढे वेडे वा पुढे उत्तरे करा क्षमा